गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपले स्वागत आहे राईज क्लासेस या यूट्यूब चॅनल मध्ये. आज आपण पाहणार आहोत 10th स्टँडर्डचा सेट नंबर 2.3 मधला फर्स्ट क्वेश्चन, त्यातला सब क्वेश्चन नंबर 3. ह्यामध्ये यांनी सांगितलं की सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथड. तर आपण कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडनी क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करायला शिकणार आहोत. प्रथम आपण इक्वेशन अरेंज करून घेऊ. आता एम स्क्वेअर मायनस 5m प्लस 3 इज इक्वल टू 0. हे -3 इकडे आल्यावर काय होणार आहे? +3 होणार. ओके. हा, आता आपण एक कॉन्स्टंट के, आता आपण हे आधी बघितला, हा जो लास्टचा नंबर आहे, असे दोन नंबर्स आपल्याला हवेत की ज्याचं मल्टिप्लिकेशन हा लास्टचा कॉन्स्टंट आला पाहिजे आणि ऍडिशन सेंटरचा एमचा कोएफिशियंट म्हणजे -5. पण असे दोन नंबर आपल्याला भेटणार नाही का, तर मधला हा नंबर जो आहे तो मोठा आहे. असे दोन नंबर भेटू शकणार नाही की ज्याचं मल्टिप्लिकेशन 3 आणि ऍडिशन -5 आहे. ओके. हा, त्यासाठी आपल्याला परफेक्ट स्क्वेअर मिळवावा लागेल ह्याचा. ओके. तर त्यासाठी आपण एक के कॉन्स्टंट असाइन करणार आहोत. एम स्क्वेअर मायनस 5m प्लस के. ओके. 3 च्या ऐवजी आपण इथं के असाइन करणार आहोत आणि हे जे इक्वेशन आहे ते m प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर ह्या इक्वेशन बरोबर कंपेअर करणार आहोत. ओके. हा, तर आता m प्लस a ब्रॅकेट स्क्वेअर ह्याचं एक्सपान्शन काय येईल माहिती का तुम्हाला? एम स्क्वेअर मायनस 5m प्लस के इज इक्वल टू m प्लस a स्क्वेअर, m स्क्वेअर प्लस 2am प्लस a स्क्वेअर. हा फॉर्म्युला तुम्ही 6th स्टँडर्ड मध्ये शिकलेला आहात. ओके. हा, तर आता आपण कंपेअर करू. ठीक आहे. कोएफिशियंट m स्क्वेअर 1 आहे कोएफिशियंट. इथे m चा कोएफिशियंट काय आहे? -5. इथे काय आहे? 2a. मग आता पहा 2a इज इक्वल टू -5 येईल. मग a इज इक्वल टू काय भेटेल आपल्याला? -5/2. a ची व्हॅल्यू आपल्याला काय भेटली? -5/2. आता k कम्पेअर करू. हा, k इकडे कॉन्स्टंट काय? a स्क्वेअर. मग k इज इक्वल टू काय येणार? a स्क्वेअर येणार. ओके. पण a तर आपल्याला भेटलेला आहे. a इज इक्वल टू काय आहे? -5/2. मग k ची व्हॅल्यू काय होईल? -5/2 स्क्वेअर म्हणजेच काय? 25/4. ही आपल्याला k ची व्हॅल्यू भेटली. 25/4. आता ही व्हॅल्यू आपण इक्वेशन मध्ये कशी घालणार आहोत पहा. ओके. आपलं ओरिजिनल इक्वेशन तर हे आहे, एम स्क्वेअर मायनस 5m प्लस 3. आपण ही के ची व्हॅल्यू कम्प्लिटिंग स्क्वेअर करण्यासाठी काढलेली आहे. हे पहा, एम स्क्वेअर मायनस 5m. आता आपण के ची व्हॅल्यू प्लस 25/4 आणि मायनस 25/4 अशी इथे घालणार आहोत. आणि हा जो +3 आहे तसाच पुढे राईट करायचं. आपण इक्वेशन मध्ये चेंज करू शकत नाही. हे इक्वेशन पहा. ह्या इक्वेशन मध्ये फक्त आपण इथं मध्ये +25/4 -25/4 म्हणजे हे कट केलं तर इथं 0 येणार. म्हणजे आपल्या इक्वेशन मध्ये चेंज झाला का काही? नाही. आपल्याला इथं कम्प्लीट स्क्वेअर नंबर हवा होता म्हणून आपण ही के ची व्हॅल्यू काढली. तर हे जे आहे हा कशाचा स्क्वेअर आहे? एम स्क्वेअर मायनस 5m प्लस 25/4. हा जो आहे तो m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअर. ओके. ह्या टर्मचा स्क्वेअर आहे हा. तुम्ही रफ मध्ये काढून बघा, बरोबर येतोय का स्क्वेअर? हा एवढा, ही टर्म इथपर्यंत. ओके. हा जो आहे तो m मायनस 5/2 ब्रॅकेट स्क्वेअरचा एक्सपान्शन आहे. आपलं उरलं काय? -25/4 प्लस 3. ओके.
हा, मग आता ह्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, डिनॉमिनेटर सेम करावा लागेल. आता फ्रॅक्शनची ऍडिशन तुम्हाला माहिती असेल. ती कशी करतो आपण, सी आता जर समजा -25/4 इथे पहा, आपण सॉल्व्ह करू इथे शेजारी. -25/4 प्लस 3, डिनॉमिनेटरला काही नसेल तर आपण 1 घेतो. ओके. हा, आता हिथं जर हिथं 4 आहे, आपल्याला हिथं 4 पाहिजे असेल तर 1 ला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 4 ने. आता आपल्याला डिनॉमिनेटर 4 पाहिजे म्हणल्यावर 4 ला 1 ने. ओके. पण आपण फक्त डिनॉमिनेटरला मल्टिप्लाय करू शकतो का, नाही, तर न्यूमरेटरला सुद्धा आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर काय होईल, ह्या 1 न न्यूमरेटरला 25 ला मल्टिप्लाय केलं, -25, तर काय आन्सर येईल, सी -25 ला मल्टिप्लाय केलं तर -25, 4 3 12, इथं काय येणार +12 अपॉन डिनॉमिनेटर तर आपण इक्वल केलाय 4. प्लस मायनस मायनस काय येईल आन्सर, -13/4. ओके. काय आलाय आपला आन्सर, -13/4. आता हे आन्सर आपण इथे लिहिणार आहोत. सी ह्या 25/4 प्लस 3 चा आन्सर आपल्याला भेटलेला आहे. काय, -13/4 इज इक्वल टू 0. आलं लक्षात. हा, आता पहा, आता आपण हे जे इक्वेशन आहे a² - b² या फॉर्म मध्ये कन्वर्ट करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, हा 13/4 कशाचा स्क्वेअर आहे, 13 चं स्क्वेअर रूट किती आहे, √13. 4 चं काय आहे, 2. ओके. आणि हे आपण स्क्वेअर मध्ये टाकणार आहोत. पहा, m-5/2 स्क्वेअर मायनस, आपल्याला याचं स्क्वेअर करायचंय तर स्क्वेअर रूट मध्ये टाकावं लागेल 13/2. हे पहा. ओके. √13 चा स्क्वेअर आला 13, 2 चा स्क्वेअर आला 4. झाला का चेंज काही टर्म मध्ये. आता तुम्हाला a² - b² चा फॉर्म्युला माहितीये का, काय आहे a² - b² चा फॉर्म्युला, सी मी इथे राईट करते, a² - b². ओके. ब्रॅकेट a² - b² इज इक्वल टू a प्लस b a मायनस b. 6 स्टँडर्ड मध्ये, 8 स्टँडर्ड मध्ये तुम्हाला हा फॉर्म्युला झालेला आहे. तर हा फॉर्म्युला आपण आता इथे वापरणार. ओके. आपला a काय आहे, m-5/2 आणि b काय येणार, √13/2. ओके. चला, हे एक्सपान्शन आपण इथं लिहू. तर कसं लिहिणार आहोत, a प्लस b. a प्लस b म्हणजे काय येणार, a काय आहे आपला a-5/2 हा झाला a प्लस √13/2 हा झाला b. a प्लस b. आता a मायनस b काय लिहिणार, m-5/2 मायनस √13/2 इज इक्वल टू 0. आलं लक्षात. एकदा प्लस साइन एकदा मायनस साइन ए आणि बी च्या मध्ये. हे बघा, एकदा प्लस साइन टाकलं एकदा मायनस साइन टाकला. तर आता आपण ह्याचे रूट काढू. ओके. आपल्या रेग्युलर मेथड नुसार आता आपल्याला ह्या ज्या दोन टर्म मिळाल्या इक्वल टू 0, धिस टर्म इक्वल टू 0 आणि धिस टर्म इक्वल टू 0 अशा आपण x ची व्हॅल्यूज काढणार आहोत. सी m-5/2 प्लस √13/2 इज इक्वल टू 0 आणि m-5/2 मायनस √13/2 इज इक्वल टू 0. ओके. अशा दोन व्हॅल्यूज निघणार आहेत. इथं तर डिनॉमिनेटर सेम आहे, मग काय येईल, डिनॉमिनेटर सेम आहे, मायनस साइन जर आपण बाहेर काढलं तर काय येणार, 5
मायनस रूट 13 अपॉन 2 इज इक्वल टू 0. मायनस साइन आपण बाहेर घेतलं तर m इज इक्वल टू काय होईल, हे मायनस साइन टोटल आपण नंबर इकडे उचलला तर प्लस होणार, म्हणजे काय होणार 5 मायनस रूट 13 अपॉन 2. ही एक m ची व्हॅल्यू भेटली आपल्याला. आता इथे पहा, इथे सुद्धा 2 डिनॉमिनेटर सेम आहे. मग m मायनस, इथून जर मायनस साइन आपण कॉमन काढलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहील 5. हे मायनस साइन काय होणार, रूट 13 चं प्लस होणार, का तर आपण कॉमन मायनस साइन बाहेर काढले. रूट 13 अपॉन 2 इज इक्वल टू 0. ओके, मग m ची व्हॅल्यू काय होईल, m इज इक्वल टू, हे मायनस इकडे आल्यावर काय होणार, प्लस होणार. आणि व्हॅल्यूज काय होईल 5, इथं मध्ये प्लस साइन आहे, प्लस रूट 13 अपॉन 2. ओके, कोणत्या दोन व्हॅल्यूज मिळाल्या आपल्या, सी रूट 5 मायनस रूट 13 अपॉन 2 आणि 5 प्लस रूट 13 अपॉन 2. These are the roots of the given quadratic equation. ओके, हे आपलं आन्सर आलेलं आहे. ओके स्टुडंट, तुम्हाला ह्या जर सेट मध्ये काय प्रॉब्लेम असेल तर मला कमेंट मध्ये जरूर कळवा. आपल्या राईट्स क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, थँक्यू.